रोहिणी पाराध्ये सोलापूर जिल्ह्यातील लाखो सोशल मीडिया युजर्ससाठी हे नाव नवीन नाही। हसरा चेहरा, नवऱ्यासोबतचे मजेशीर व्हिडिओ, हॉटेल ग्रामपंचायत मधील गमती जमती आणि एका यशस्वी संसाराचं चित्र। पण 26 मेच्या दुपारी अचानक अशी बातमी आली की संपूर्ण सोलापूर जिल्हा अक्षरशः हादरवून गेला। ज्या हॉटेलमुळे रोहिणी प्रसिद्ध झाली, ज्या किचनमध्ये ती रोज रील्स बनवायची आणि जिथे ग्राहकांसाठी जेवण बनवायची, त्याच किचनमध्ये तिने गळफास घेऊन आयुष्य संपवलं। पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की सोशल मीडियावर सर्व काही सुरळीत दिसत असताना रोहिणीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? हा फक्त कौटुंबिक वाद होता की आर्थिक ताण की आणखी काही असं कारण आहे की जे अद्याप समोर आलेलं नाहीये? आणि आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आलेला आहे, कारण पोलिसांनी रोहिणी आणि तिचा पती निलेश पाराध्ये यांच्या मोबाईलचा CDR म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड मागवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। अनेकांच्या मते या CDR मधूनच रोहिणीच्या मृत्यू प्रकरणातील सर्वात मोठं रहस्य उलगडू शकतं। म्हणूनच आज आपण या संपूर्ण प्रकरणाची सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज। रोहिणी पाराध्ये ही मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी गावातील 25 वर्षीय महिला। तिची आणि निलेश पाराध्येची ओळख झाली, ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं आणि दोघांनी प्रेमविवाह केला। विशेष म्हणजे हा आंतरजातीय प्रेमविवाह होता। लग्नानंतर दोघं पुण्यात राहायला गेले। त्याच काळात त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। सुरुवातीला ते साधे व्हिडिओ बनवायचे, नंतर व्लॉग आणि मग रील्स। नवरा बायकोतील मजेशीर भांडण, गमतीदार प्रसंग, गावाकडचं जीवन, हा कंटेंट लोकांना प्रचंड आवडू लागला। हळूहळू त्यांचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले। इंस्टाग्रामवर, फेसबुक आणि यूट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळू लागले। इतकंच नाही तर यूट्यूबवर 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर त्यांना सिल्वर बटनही मिळालं। रोहिणी आणि निलेश ही जोडी सोलापूर जिल्ह्यात घराघरात पोहोचली। त्यांना प्रेमही मिळू लागलं। दरम्यान निलेश पत्रकारिताही करत होता। स्थानिक प्रश्न असतील, सामाजिक विषय असतील आणि बातम्या तो सोशल मीडियावरती मांडत होता। त्याला समाजकार्याचीही आवड होती। काही गरीब जोडप्यांचे विवाह लावून देण्याचं काम त्यानं केलं होतं। या प्रत्येक कामात रोहिणी त्याच्या खांद्याला खांदा लावून उभी होती। म्हणजेच सोशल मीडियावर दिसणारं हे चित्र एका यशस्वी जोडप्यासारखंच होतं। पण याच काळात त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा। ऑगस्ट 2025 मध्ये सोलापूर मंगळवेढा महामार्गावर त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत सुरू केलं। या हॉटेलची संकल्पना वेगळी होती, गावाकडच्या चवीचं जेवण, ग्रामीण वातावरण आणि त्याच सोबत सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन। रोहिणी स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळत होती, निलेश व्यवस्थापन आणि सोशल मीडिया सांभाळत होता। दोघांनी हॉटेलमधील अनेक रील्स बनवल्या। या रील्स अक्षरशः व्हायरल झाल्या आणि त्याचा थेट फायदा व्यवसायाला झाला। लोक केवळ जेवायलाच नाही तर रोहिणी आणि निलेशला भेटण्यासाठी सुद्धा हॉटेलमध्ये येऊ लागली। अगदी सोलापूरच नाही तर इतर जिल्ह्यांमधूनही ग्राहक येत होते। सगळं काही व्यवस्थित सुरू होतं। पण या यशामागे काही ताणतणावही वाढत होता का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय। स्थानिक पातळीवर अशी चर्चा आहे की त्यांनी आणखी 2 शाखा सुरू करण्याचा विचार केला होता। नवीन शाखा, नवीन गुंतवणूक आणि नवीन कर्मचारी, त्याचसोबत वाढलेली आर्थिक जबाबदारी सुद्धा। काही जणांच्या मते याच कारणांमुळे दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद वाढले होते। रोज भांडणं व्हायची। मात्र हे सर्व साध्या केवळ चर्चा आहेत। पोलीस तपास अद्याप सुरू आहे। आता येतो 26 मेचा दिवस। हा दिवस रोहिणीच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला। दुपारची वेळ होती। रोहिणी आणि निलेश नेहमीप्रमाणे हॉटेलमध्येच होते। तेव्हा दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला, बाचाबाची झाली। यानंतर रोहिणी थेट हॉटेलच्या किचनमध्ये गेली। निलेश बाहेरच बसून मोबाईल पाहत होता। त्याला वाटलं की काही वेळानं ती बाहेर येईल, पण बराच वेळ झाला रोहिणी बाहेर आली नाही। तिचा आवाज सुद्धा ऐकू येईना। मग निलेश किचनकडे गेला। त्याने आवाज दिला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। खिडकीतून आत पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। निलेशने आरडाओरडा केला। रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याला दिसून आली। यानंतर आजूबाजूच्या लोकांना बोलावण्यात आलं। दरवाजा तोडण्यात आला। रोहिणीला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं।
पण बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ही बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. हॉटेल ग्रामपंचायत समोर तुफान लोकांची गर्दी झाली. सोशल मीडियावर हजारो पोस्ट येऊ लागल्या आणि एकच प्रश्न विचारला जाऊ लागला, रोहिणीनं असं का केलं? प्राथमिक तपासात पोलिसांनी कौटुंबिक वादाचा संशय व्यक्त केलाय. मात्र प्रकरण इथंच थांबलं नाही, कारण अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. त्या दिवशी नेमका वाद कशावरून झाला? तो किती गंभीर होता? रोहिणी मानसिक तणावाखाली होती का? आर्थिक दबाव होता का? की आणखी काही कारण होतं? याच दरम्यान आणखी एक माहिती समोर आली. रोहिणीचा निलेश सोबतचा हा दुसरा विवाह होता. ही बाब समोर आल्यानंतर चर्चांना आणखी उधाण आलं. भरपूर चर्चा होऊ लागल्या. मात्र या विवाहाचा आणि तिच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याबाबत कोणताही अधिकृत पुरावा अद्याप तरी समोर आलेला नाहीये. दरम्यान रोहिणीच्या सासऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की त्यांचा संसार चांगला चालला होता, व्यवसायही सुरळीत सुरू होता. मग तिने अचानक असं पाऊल का उचललं हे आम्हाला सुद्धा समजत नाही. दुसरीकडे पोलिसांनी निलेश, त्याचे आई वडील आणि इतर नातेवाईकांचे जबाब नोंदवलेले आहेत. रोहिणीच्या कुटुंबियांचाही जबाब नोंदवला जाणार आहे. पण आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे CDR, होय, कॉल डिटेल रेकॉर्ड. पोलिसांनी रोहिणी आणि निलेश या दोघांचेही मोबाईल रेकॉर्ड मागवलेले आहेत. आता अनेकांना प्रश्न पडेल की CDR मध्ये असं काय असतं? तर CDR मधून कुणाशी किती वेळ बोलणं झालं, कधी बोलणं झालं, घटनेपूर्वी कोणते कॉल्स झाले, याची माहिती मिळू शकते. म्हणूनच तपासासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जातोय. पोलिसांना संशय आहे की या रेकॉर्डमधून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात. म्हणूनच या अहवालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. शिवाय आणखी एक मुद्दा तपासात महत्त्वाचा ठरत आहे. घटनेच्या वेळी निलेश हॉटेल बाहेर बसलेला होता, तर रोहिणी किचनमध्ये होती. नेमक्या त्या काही मिनिटांमध्ये काय घडलं, तिने हा निर्णय कसा घेतला, याचाही तपास सध्या पोलीस युद्ध पातळीवरती करत आहेत. आणि मग घडली आणखी एक धक्कादायक घटना. रोहिणीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी स्मशानभूमीत माती सावडण्याचा कार्यक्रम होता. तणावाचं वातावरण होतं, अतिशय शोकाकुळ वातावरण होतं. दोन्ही कुटुंबीय उपस्थित होते. सुरुवातीला सर्वजण एकमेकांना धीर देत होते. मात्र अचानक काही नातेवाईकांमध्ये वाद झाला, वाद वाढला, गोंधळ निर्माण झाला आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेनंतर प्रकरण आणखी चर्चेत आलं. तर सध्या या प्रकरणात नेमकं काय स्पष्ट झालेलं आहे? रोहिणीचा मृत्यू गळफासामुळे झाला. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादाचा संशय आहे. दोन्ही कुटुंबियांचे जबाब नोंदवले जात आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे CDR अहवालाची प्रतीक्षा सुरू आहे. मात्र अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. रोहिणीच्या आयुष्यात नेमकं काय सुरू होतं? ती कोणत्या मानसिक तणावातून जात होती? त्या दिवशी दोघांमध्ये नेमकं काय घडलं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे CDR मधून असा कोणता खुलासा होणार आहे का, जो या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण देईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत. तोपर्यंत या प्रकरणाबाबत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, सोशल मीडियावरती दिसणारं आयुष्य आणि प्रत्यक्ष आयुष्य यामध्ये अनेकदा खूप मोठा फरक असू शकतो. आणि रोहिणी पाराध्ये प्रकरणानं हा प्रश्न पुन्हा एकदा समाजासमोर उभा राहिलेला आहे. आता या सगळ्या प्रकरणात तुमचं देखील काय मत आहे, आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. पाहत रहा HPN मराठी न्यूज.